माझ्याला शेअर कर. बोला. नमस्कार. आज आपल्याला ही गाडी दिसतीये. ही गाडी तुम्हाला आठवत असेल कदाचित, L&T फायनान्स. L&T फायनान्स मध्ये ह्या मावशी आहेत, रंजना रणसिंग म्हणून या मावशी आहेत. यांच्या मुलाला यांनी गाडी तुम्हीच घेऊन दिली. हप्ते कोण फेडत होते? ह्यांनी यांच्या मुलाला 34 महिन्यापूर्वी गाडी घेऊन दिली. आणि ही 34 महिन्यापूर्वी घेतलेली गाडी 36 हप्ते टोटल या गाडीचे होते. आणि फक्त यांच्याकडून 4 हप्ते राहिले होते शिल्लक. 32 हप्ते पूर्णपणे या मावशीनी स्वतः. तुम्ही काय काम करता? हे घरकामं करतात, दोन्ही भांड्याची कामं करतात. आणि यांनी स्वतः ह्या सगळा गाडी मुलाची हौस पूर्ण केली, मुलाला गाडी घेऊन दिली. आणि 36 हप्ते गाडीचे, म्हणजे 3 वर्षाचं लोन या गाडीवरती घेतलं होतं. आणि या मावशीनी कामं करून, म्हणजे लोकांची धुनी भांडी करून 36 हप्त्यांमधले 32 हप्ते क्लिअर केले. आणि अवघे 4 हप्ते राहिलेले असताना 2 हप्ते यांच्याकडून थकले. म्हणून L&T कंपनीने, फायनान्सने ही गाडी ओढून नेली. गाडी ओढून नेली. मावशी 4 वेळा तिथे गेल्या. परंतु 15, 20, 21 दिवस मला वाटतं, मी जे काही या गाडीमध्ये पाहिलं होतं, 21 दिवसाच्या आतमध्ये ही गाडी विकून टाकली त्यांनी. आणि ह्या अनेकदा त्याच्यानंतर न गेल्या, महिनाभर त्यांच्याकडे चक्रा मारत होत्या त्या कंपनीकडं. परंतु कंपनीने कुठलंही त्यांना अजिबात बसून दिलं नाही, आतमध्ये येऊन दिलं नाही. मग त्या शेवटी जो आपला जनता दरबार चालू होता आचारसंहितेच्या अगोदर, मग त्या जनता दरबारमध्ये मावशी 2 वेळा माझ्याकडे आल्या. आम्ही 2 वेळा कंपनी संघ बोललो. परंतु कंपनीने मला पण नुसतं हो 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 म्हटलं, आम्ही करतो. पण त्याच्यानंतर ना या मावशी तिकडे गेल्या, तेव्हा कंपनीने यांना परत हाकलून दिलं की नाही. म्हणून मग शेवटी न्यायालयात असतो, मला जागेवरती जावं लागलं. आणि मी L&T कंपनीमध्ये मी गेल्यानंतर ना काय झालं ते तुम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं होतं. आणि त्याच्यानंतर ना आज गेल्या 3-4 दिवसापूर्वी ही गाडी ह्या L&T कंपनीने छत्रपती संभाजीनगर, म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी ही गाडी विकली होती एका डीलरनं. म्हणजे ज्यावेळेस ह्या फायनान्स कंपन्या हे अशा प्रकारे ह्या गाड्या ओढून नेतात, यांच्याकडनं महिन्याच्या आतमध्ये अशा गाड्यांचा लिलाव होतो. आणि मग यांचे ठरलेले डीलर असतात. मग मी ह्या गोष्टी का तुम्हाला सांगतो, कारण मला याच विषयावरती या शहरामध्ये काम करायचं आहे. कारण या शहरामध्ये अशा फायनान्स कंपन्या आहेत, असे डीलर आहेत की ज्यांच्या सगळ्यांची त्यांची एकमेकांमध्ये अशी सांडगांड असते, त्यांची एकमेकांमध्ये अशी मिलीभगत असते त्यांची. आणि ह्या मिलीभगतमध्ये ओढलेल्या गाड्या महिन्याच्या आतमध्ये हे ह्या फायनान्समधले जे ऑफिसर लोक असतात, ह्यांचे या गाड्या विकणाऱ्या डीलरबरोबर यांच्या संबंध असतात. आणि ते मग तिथं येऊन रात्री अपरात्री येतात, कुठल्या शोरूमला कुठल्या यार्डमध्ये गाडी ठेवली ती गाडी बघतात आणि ते ठरवतात ही गाडी किती दिवसात विकायची, ती गाडी किती दिवसात विकायची. आता यांच्याकडे पाहिल्यानंतर न विचार करा, तुम्हाला कसं वाटलं? ह्यांना ईमेल मिळाली असेल, यांचा फोन दाखवा तुमचा कसला आहे का? आता मी फायनान्समध्ये ज्या टायमाला गेलो, आता हा फायनान्समध्ये हा नंबर रजिस्टर्ड आहे तिकडं आहे. आता काय अहो, या मावशीला साधा माझा नंबर काढायचा म्हणत होतं, जमत नाही या मोबाईलमधनं. आणि मी कंपनीमध्ये गेल्यानंतर कंपनी म्हणली आम्ही त्यांना मेल केलाय. आता या मेलवाल्या दिसतात. म्हणजे ही जी फसवणूक चालती ना, की रात्री गाडी उचलली की फायनान्सवाले त्यांच्या ठरवलेल्या डीलर्सला फोन करतात, त्यांना बोलावतात, त्यांना अशा गाड्या बघायला होतात, ते लगेच गाडी चॉईस करतात की हा ही गाडी. आणि 1 महिना होण्याच्या आतमध्ये या गाड्या विकल्या जातात. आणि ह्याच्यामधले पैसे या कंपन्यांची जी ठराविक लोक असतात, मग मॅनेजर असतील, सेल्स मॅनेजर असतील, ह्या फायनान्स कंपनीचे, यांना याच्यातले हप्ते जातात, ह्याचे पैसे जातात.
ह्याच सगळ्या गोष्टी मला थांबवायच्या त्या शहरामध्ये. ह्यांची चाललेली ही जी काही लफडी आहेत ना, ही सगळी लफडी थांबवायची आहे. गरिबांना न्याय द्यायचा आहे मला. आज वसंत मोरे होता म्हणून यांना ही गाडी मिळाली आहे. नाहीतर आज विचार करा की गाडी विकलेली गाडी मी आज डीलरकडनं किती किलोमीटर 200 किलोमीटर 200 किलोमीटरपर्यंत त्याला सांगितलं की जर का कधी मला वाटतं तू गाडी परत दिली नाही तर याद राख, परत पुण्यात जर कधी सापडला ना गाडी घ्यायला आला तर तुझा बी मी मार्केट करेन इथं पुण्यामध्ये. त्यामुळे त्या तिथल्या डीलरने आणि इथल्याने LNT वाल्यांनी सगळ्यांनी मिळून लगेच ही गाडी आज मावशीचे सगळे पैसे आम्ही क्लिअर करून टाकले. मी पैसे दिले, त्यांना सांगितलं चल तुला काय करायचं तर कर, ते पैसे असतील जेवढे लागत असतील त्यातले पैसे मी देतो, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये ती गाडी परत जर नाही मिळाली तुझं ऑफिस फोडल्याशिवाय मी राहणार नाही. आत्तापर्यंत एवढे गुन्हे दाखल झाले, कधी काळजी केली नाही, आता काय काळजी करायची. मला वाटतं की हा वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून येणारी आचारसंहिता संपली की या पुणे शहरामध्ये परत जनता दरबार चालू होणार. आणि हा सामान्य नागरिकांसाठी जनता दरबार असेल. त्या जनता दरबार मी आत्ता वारंवार सांगत आलोय की या जनता दरबारमध्ये एक नगरसेवक म्हणून माझी ताकद कमी पडते. म्हणून मला या पुण्याचा खासदार व्हायचे, मला खऱ्या अर्थानं वंचितांचा खासदार व्हायचे. हा वंचित हा काय फक्त दलित समाजामध्ये नाही आहे, प्रत्येक समाजामध्ये वंचित आहे. वंचित हा मराठ्यांमध्ये आहे, वंचित मुस्लिमांमध्ये आहे, वंचित माळ्यांमध्ये आहे, वंचित धनगरांमध्ये आहे, ख्रिश्चनांमध्ये आहे, मुस्लिमांमध्ये आहे, प्रत्येक समाजात वंचित आहे. आणि आज ह्या सगळ्या वंचितांची मिळूनच वंचित बहुजन आघाडी झालेली आहे. आणि मला वाटतं की मी खऱ्या अर्थानं मला या शहरामध्ये हा जनता दरबार प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये भरवायचा आहे आणि तो मी भरवणार. आणि मला वाटतं की त्याच माध्यमातून मला या शहरामधील गोरगरिबांना न्याय मिळवून द्यायचा आहे. त्याच्याकरता आजचा लाईव्हवाला गाडी इथं आली आहे. गाडी मावशीला सांगितलं की गाडी कालच्या आल्यानंतर कालपासून थोडं जरा त्यांचा मुलगा बाहेर गेला होता, पण आज गाडी आली आहे. गाडीची पूजा आम्ही इकडे केली आहे. आता मावशीला मी विनंती करतो की मावशीला काय बोलायचं असेल तर बोलू, तुम्ही बोला. दादांनी मी 2 वेळा हातीसला आले. दादांनी तिसऱ्यांदा इथून कात्रजवरनी शिवाजीनगरपर्यंत आले, स्वतः गाडी घेऊन आले आणि तिथं माझा न्याय मिळवून दिला. त्यांना मत देऊन निवडून द्यावे. तुमचा मुलगा आला होता का? मुलगा नाही आला माझा. यांचा मुलगा स्वतःच आला नाही, पण माझं ही काम दादांनी केलं. याच्यामध्ये बघा आज सुद्धा गाडी मिळून, गाडी कोण वापरतो? गाडी वापरतो मुलगा. गाडी घेतली कोणासाठी? त्याच्यासाठी. आता त्याला दिली कोणाला तुम्ही गाडी परत? 4 वेळा म्हणलं ऑफिसला गेलो, एकदा पण तू त्याची बहीण आहे? एकदा पण आलो, एकदा सुद्धा. आई ह्यांच्या इथं 4-5 वेळा आली, मग नंतर मी तिथं आले तेव्हा ती गाडी सुटली, नाहीतर ही गाडी सुटतच नव्हती. तू बहीण आहेस ना त्याची? सकाळपासून त्याला मी किती फोन केले माहिती आहे का तुला? बरेच फोन केले, पण मी कामावरनी आली, पेट्रोल संपलं, ती पेट्रोल टाकलं ह्याच्यावर गेले पेट्रोल पंपावर. त्याने विषय सोडून त्याला 4 वेळा तिथं म्हणलं चल चल, ते एकदा पण नाही आला. विचार करा, तुम्ही आले तिथं तेव्हा ती सुटली. ही त्याची बहीण आहे, काम केले. ही त्याची बहीण आहे. मी सकाळपासून ह्यांनी ज्या दिव्याला जन्म दिलाय ना, आज हिला खरं तू मानायला पाहिजे. त्या पोरीला ही पोरगीच चांगली आहे. मुलगा तिथं पादरात बसलाय. त्याच्या मिसेसला फोन केला होता मी, त्याच्या बायकोला. कालपासून त्याला मी 10 फोन केले. सकाळपासून ताई मी 9 वाजल्यापासून त्याला फोन करतोय, येतो आलो करतोय. एवढी भीती वाटते का? आता गाडी तर तोच चालवणार ना. ही गाडी हे बघा, गाडी मी कुणाला दिलेली आहे? तुमच्या तोंडाकडे बघून दिली आहे मी काढून. आता काय करायचं तुम्ही तुमचं ठरवा. कर्तव्य होतं ना, एवढी गाडी सोडवली, येऊन तर भेटायचं. गाडी सुटली. आला का सांगायला तरी? बायको संघ बसला निवांत. आता मी फोन करतोय, तो बायको सकाळपासून कमीत कमी 10 फोन लावले त्याच्या मोबाईलवरती. अरे बाबा तू काल मला म्हणलं येतो म्हणून 10 फोन करून सुद्धा आत्ता उत्तर मला काय मिळतंय की माझा फोन सायलेंट वरती होता. अरे थोडी तरी राव, मला काय त्याच्याशी घेणे देणं नाही. त्याच्या बायको संघ यांच्या पोरासंघ मला ही माऊली माझ्याकडे आली होती म्हणून मी न्याय मिळवून दिलाय. बाकीचं त्याच्यापाशी मला काय घेणे देणं नाही. मला जे करायचं, माझी गाडी सुटली नसते. आणि आपल्याला गाडी त्यांना मिळाली. मला वाटतं की पहिली बाई मला देतच नव्हती. 17 वेळा ती सारखीच म्हणायची, विकली काय ही बाई सारखी, विकली गाडी तर सारखीच म्हणायची.
हाकलून दिलं होतं, हाकलून किती वेळा हाकलून दिलो, हाकलून दिलं की 2-4-5 वेळा हाकलून 2-4 वेळा LNTच्या ऑफिसमध्ये गेले तर हाकलून दिलं. जा बाहेर बसा, जा खाली बसा. बघा आम्ही सांगितलं काय करू शकतो आम्ही ते. आणि मला वाटतं की खऱ्या अर्थाने मला वंचितांसाठी, गरिबांसाठी या शहरामध्ये जनता दरबार चालू ठेवायचा आहे सातत्याने. आणि त्या दादांनाच मत द्या, दादा काम करतात ते अजून बी पुढे सुधारवते लोकांना, सगळ्यांना न्याय देते. धन्यवाद. एवढं बोलला. माझं 9 नंबर आहे आणि 9 नंबरला माझं माझ्या ह्याच्यासारखं काम केलं. रोड रोलर माझं चिन्ह आहे. कुणी दिली नसती मला. पण त्यांनी परत आणली वाघाच्या जबड्यात आणल्यासारखी. आता जर मी एक राईट मारून येतो सर का. थांबा, मी फोटो काढते. ठीक आहे का बटन स्टार्ट आहे. बटन बी आहे की त्याला. ठीक आहे का. नाही पण बटन स्टार्ट पण दिसतीये. हे नाही, त्याला स्टार्टर नाहीये. पेट्रोल किती टाकले, पेट्रोल किती टाकले बघा. 100 रुपये सुद्धा नव्हते मावशीकडे पेट्रोल टाकायला. सकाळपासून मला फोन येतोय, मी फोन करतोय पेट्रोल संपलंय, पेट्रोल संपलंय, पेट्रोल संपलंय. आणि त्यांच्या गाडीत पेट्रोल टाकायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. 100 रुपये म्हणजे विचार करा. यांनी ह्या गाडीचे एक हप्ता कितीचा होतो, 2200 रुपयाचा हप्ता. 32 हप्ते म्हणजे किती पैसे गेले. आणि पहिले 20,000 भरलेले. हा म्हणजे 32 राजेश 85,000 रुपये, जवळजवळ 24,000 रुपये पहिले भरलेले. आणि असे मिळून गाडीचे सगळे मिळून 84-85,000 रुपये त्यांनी भरले होते. आणि एवढे सगळे पैसे भरून सुद्धा त्यांना त्यांची गाडी विकली होती. आणि आज मला वाटतं की खऱ्या अर्थानं त्यांना गाडी त्यांच्या ताब्यामध्ये मिळली आहे. 100 रुपयाचं पेट्रोल टाकायला सुद्धा पैसे नाही आहेत म्हणजे विचार करा. आणि आमच्या मी कधी गाडी घेतली, 3 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी गाडी घेतली. 3 वर्षापूर्वी गाडी घेतली आणि आज 3 वर्ष झालं 84,000 रुपये पुरापोटा फिरले, एवढे पैसे दिले तरी पण गाडी विकली होती. आणि आज सुद्धा 3 वर्षानंतर सुद्धा मावशीकडे 100 रुपये नाही आहेत. आणि आमच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीचे 400% प्रॉपर्टी वाढली. म्हणजे खऱ्या अर्थानं आजचे दिन कुणाला आले अण्णा विचार करा. पुणेकरांनी विचार केला पाहिजे की यांना 4 वर्षानंतर 84,000 रुपये फेडले तरी पण 100 रुपये पेट्रोलला नाही आहेत. आज गाडी माझ्याकडे आणायची म्हणले, मी आता काटा बघितल्यानंतर मला परिस्थिती कळाली. कारण मी मगाशी त्यांना फोन केला होता त्यावेळेस ते म्हणले पेट्रोल संपलंय. आता 100 रुपयाचं पेट्रोल टाकून लिकीला घेऊन आलेत, चावायला घेऊन आलेत. पोटचा पोरगा नाही आला पण वसंत मोरे आला. हेच मला पुणे शहरामध्ये करायचे. घरचे येत नसतील पण वसंत मोरे येणार. आणि वसंत मोरेची ताकद वाढवा. वसंत मोरे हा तुमच्या घरातला आहे. आणि तात्याची ताकद वाढवली ना की ॲटोमॅटिकली पुणे शहराची ताकद वाढणार आहे. खासदार पुणे शहराचा हा वंचित बहुजन आघाडीचा झाला. या अशा गरिबांवरती ज्यांच्यावरती अन्याय होणार ना त्यांच्या अन्यायाला वसंत मोरे 100% वाचा फोडणार. तेव्हा 13 तारीख
आणि रोड रोलर लक्षात ठेवा. धन्यवाद.